रामकृष्ण हरी. आजच्या व्हिडिओमध्ये ज्ञानोबाराय आपल्याला आपल्या आयुष्याबद्दल फार मोठं सत्य सांगतायत आणि आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न करतायत. आता ज्ञानोबाराय आपल्याला नेमकी काय सत्य सांगतायत आणि कशासाठी जाग करण्याचा प्रयत्न करतायत तर हे आपण पाहणारच आहोत. पण त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. चला तर जाणून घेऊ ज्ञानोबाराय आपल्याला कशासाठी जाग करतायत. वास्तविक पाहायला गेलं तर ज्ञानेश्वरी हा प्रत्येकाच्या आनंदाचा आणि समाधानाचा विषय आहे. कारण ज्ञानेश्वरीतील प्रत्येक शब्द म्हणजे फक्त शब्द नाही तर शब्द ब्रह्म आहे. ज्ञानेश्वरीतील प्रत्येक शब्द हा माणसाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जातो. ज्ञानेश्वरीतील प्रत्येक शब्द आपल्या मनाला स्पर्श करून जातो. कारण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ फक्त वाचण्याचा ग्रंथ नाही तर आपल्याला जीवनाची दिशा दाखवणारा ग्रंथ आहे. त्यामुळं आजही लाखो लोक ज्ञानेश्वरी वाचताना, ज्ञानेश्वरी ऐकताना ज्ञानेश्वरीमध्ये स्वतःचं आयुष्य पाहतात. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ फक्त त्या काळापुरता मर्यादित नव्हता. ज्ञानोबारायांनी त्या काळामध्ये जे लिहिलं ते आजही तेवढं सत्य आणि खरं आहे. म्हणून ज्ञानेश्वरी हा फक्त वाचण्याचा ग्रंथ नाही तर तो अनुभवण्याचा ग्रंथ आहे, समजून घेण्याचा ग्रंथ आहे. आपण पाहतो ज्ञानेश्वरीतील प्रत्येक शब्द आपल्याला हाताला धरून चालायला शिकवतो. ज्ञानेश्वरीतील प्रत्येक शब्द आईसारखा आपल्याला जवळ घेतो. ज्ञानेश्वरीतील प्रत्येक शब्द मित्रासारखं समजावून सांगतो आणि वेळोवेळी क्षणोक्षणाला ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ज्ञानोबारायांचा शब्द आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आजही आपण पाहतो कधी कधी आपल्याला वाटतं की ज्ञानेश्वरी वाचत असताना, ज्ञानेश्वरी ऐकत असताना साक्षात ज्ञानोबाराय आपल्या समोर येऊन बसलेत की काय. अगदी आईच्या प्रेमानं लढिवाळपणे आपल्याला ज्ञानेश्वरी समजावून सांगतात की काय असा अनुभव आपल्याला येतो. आणि म्हणून ज्ञानेश्वरी कितीही वेळा ऐकली, कितीही वेळा वाचली तरी ती पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते, पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते. याचं कारण एक आहे, ज्ञानेश्वरी पुन्हा पुन्हा वाचताना, ज्ञानेश्वरी पुन्हा पुन्हा ऐकताना ज्ञानेश्वरीतील एक नवा अर्थ तुम्हा आम्हाला समजतो. ज्ञानेश्वरी आणखी एका वेगळ्या अनुभवानं आपल्याला अनुभवायला मिळते. ज्ञानोबाराय तुम्हा आम्हाला जागा करत असताना म्हणतायत, ज्ञानोबाराय म्हणतात की तुम्हाला हा संसार फार सुखाचा वाटतोय, पण वास्तविकता हा संसार फार अस्थिर आणि दुःखाने भरलेला आहे. आणि प्रत्येक माणसाला माहीतच आहे की दुःखाने भरलेला हा संसार, वास्तविकता शरीर नश्वर आहे, मृत्यू अटळ आहे आणि त्याबरोबर दुःखाने भरलेला हा संसार. पण हे सगळं माहिती असताना सुद्धा ज्ञानोबाराय म्हणतात किती निष्काळजीपणानं या जगामध्ये लोक वावरतात. ज्ञानोबाराय हे समजावून सांगण्यासाठी फार गोड उदाहरण आपल्याला देत आहेत आणि ज्ञानोबाराय आपल्याला जाग करतायत. ज्ञानोबाराय म्हणतात लोक जीवन जगताना किती निष्काळजीपणे जीवन जगतात हे सांगताना ज्ञानोबाराय एक उदाहरण देत आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, या लागी शत जर्जरी नावे, रिघोनी केवी निश्चिंत होवावे. ज्ञानोबाराय म्हणतात एखाद्या मनुष्याला नदीच्या पहिल्या तीरावर जायचं आहे. जाण्यासाठी त्याला एका नावेची गरज पडणार आहे. आता नाव त्याला मिळाली, नावेमध्ये बसला, पण नावेमध्ये बसल्यानंतर त्याच्या लक्षामध्ये आलं की या नावेला छिद्र पडलेली आहेत. आता ही नाव जर पाण्यामध्ये गेली तर नाव बुडू शकते आणि नाव बुडाली तर आपला मृत्यू होऊ शकतो. संकट डोळ्यासमोर उभा आहे. वास्तविकतः एखादा मनुष्य नावेमध्ये बसला आणि नावेमध्ये बसल्यानंतर त्याला कळलं या नावेला छिद्र पडलेली आहेत तर माणसाचं शहाणपण यामध्ये आहे. त्यानं त्या नावेतून उतरून घ्यावं आणि दुसऱ्या नावेमध्ये बसावं, म्हणजे स्वतःच्या प्राणाचं रक्षण करावं. ज्ञानोबाराय म्हणतात पण एखादा मनुष्य नावेमध्ये बसलाय, त्याला नावेला छिद्र पडले हेही माहिती आहे, पण तरी सुद्धा तो त्या छिद्र पडलेल्या नावेमध्ये बसून पहिल्या तीराला जाण्याची इच्छा करतो. ज्ञानोबाराय म्हणतात हे किती मूर्खपणाचं आहे. कारण 100 छिद्र पडलेली नाव आहे याचा अर्थ ती पाण्यात गेल्यानंतर बुडणार आहे, संकट डोळ्यासमोर आहे. दुसरं उदाहरण ज्ञानोबाराय देतात. ज्ञानोबाराय म्हणतात चारही बाजूंनी बाणांचा वर्षाव होतोय हे एखाद्या माणसाला कळलं. बाहेर गेलो तर यातला एक जरी बाण आपल्याला लागला तर आपला मृत्यू निश्चित रूपानं होणार माहिती आहे, पण तरी सुद्धा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो कोणत्याही प्रकारचं कवच घालून जात नाही. हेही किती मूर्खपणाचं आहे.
अगदी त्याप्रमाणे आपण संसारामध्ये राहतोय. ज्ञानोबा म्हणतात, संसारामध्ये राहत असताना माणसाला सगळं माहिती आहे. माणसाला माहिती आहे की या संसारामध्ये क्षणाक्षणाला पावलोपावली दुःख आहे, रोग आहे. दुःखाने भरलेला संसार, रोगाने भरलेला संसार, कुणी ना कुणी प्रत्येक बाजूनं दुःख देण्याचा प्रयत्न करतायत. दुःखाने भरलेला संसार, मृत्यू येणार हेही माहिती. पण हे सगळं माहिती असताना ज्ञानोबा म्हणतात, तो स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत नाही आणि भगवंताचं नाम कोणत्याच प्रकारे घेत नाही. हेही किती मूर्खपणाचं आहे. मग भगवंताचं नाव का घ्यायचं? ज्ञानोबा त्याचं कारण सांगतात. ज्ञानोबा म्हणतात, ज्याप्रमाणे चारही बाजूनी बाणांचा वर्षाव होतोय आणि त्या बाणांपासून रक्षण करण्यासाठी एक कवच पुरेसं आहे. कवच घालून जर त्या बाणांमध्ये गेलं तर ते कवच त्या बाणांपासून आपल्या शरीराचं रक्षण करतं. ज्ञानोबा म्हणतात, अगदी त्याप्रमाणे ते कवच जसं त्या बाणांपासून शरीराचं रक्षण करतं, अगदी त्याप्रमाणे भगवंताचं नाम हे जीवाचं रक्षण करतं. मग त्यासाठी जीवाचं रक्षण व्हावं यासाठी भगवंताचे नाम घेणं अतिशय गरजेचं. ज्ञानोबा म्हणतात, या संसारामध्ये दुःख आहे, प्रत्येक पावलोपावली रोग आहे, विश्वासघात आहे. दुःखाने भरलेल्या संसारामध्ये कधीतरी सुख मिळेल या आशेवर माणूस जीवन जगत राहतो, पण भगवंताचं नाम तो घेत नाही स्वतःच्या उद्धारासाठी. आणि जसं फुटलेल्या नावेमध्ये बसून पहिल्या तीराला जाण्याची इच्छा करणं मूर्खपणाचं आहे, तसं या नश्वर संसारामध्ये राहून कधीतरी सुख मिळेल ही अपेक्षा करणं सुद्धा ज्ञानोबा म्हणतात मूर्खपणाचं लक्षण आहे. ज्ञानोबा म्हणतात, एखाद्या मनुष्याला माहिती आहे अंगावरी पडता पाषाण, न सुवावे केवी ओढण, रोगे दाटला आणि उदासपण ओख देसे. ज्ञानोबा म्हणतात, एखाद्या मनुष्याला अंगावरती पाषाण पडतोय, दगड पडतोय माहिती आहे. मग माहिती झाल्यानंतर त्यानं त्या ठिकाणाहून उठावून स्वतःचं रक्षण करावं, हे शहाणपणाचं लक्षण. पण ज्ञानोबा सांगतात, या संसारामध्ये माणूस किती निष्काळजीपणे राहतोय. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला अंगावरती दगड पडतोय हे माहिती असून सुद्धा तो स्वतःचं रक्षण करत नाही. ज्ञानोबा म्हणतात, अगदी त्याप्रमाणे या संसारामध्ये किती दुःख आहे. अहो, सुखाच्या आशेवरती संपूर्ण आयुष्य चालले. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. ज्ञानोबा म्हणतात, सर्व सुखाच्या आशेवर जन्म चाललाय. माहिती आहे दुःखाने भरलेला संसार, माहिती आहे उद्धार हा भगवंताच्या नामाने होणार, माहिती आहे. पण तरी सुद्धा मनुष्य भगवंताचं नाम घेत नाही आणि स्वतःचा उद्धार करण्यासाठी प्रयत्न करत नाही. एखादा रोग झालेला मनुष्य असेल, रोग झालाय, तो रोग व्यवस्थित करण्यासाठी ज्याप्रमाणे औषध घेणं, उपचार घेणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे या संसारात तरुण जाण्यासाठी भगवंताचं नाम घेणं फार गरजेचं आहे. म्हणून ज्ञानोबा प्रत्येक क्षणाला आपल्याला जागा करतात की बाबांनो, नश्वर संसारामध्ये तुम्ही राहताय आणि किती निष्काळजीपणे राहताय हे सांगण्यासाठी ज्ञानोबांनी एवढी सुंदर उदाहरण दिले. ज्याप्रमाणे नावेत बसलेला माणूस, छिद्र पडलेली नाव बुडणार आहे माहिती आहे, पण तरीही तो जीव वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. चारही बाजूंनी बाणांचा वर्षाव होतोय माहिती असून सुद्धा स्वतःच्या शरीराचं रक्षण करण्यासाठी तो माणूस आपलं कवच घालून जात नाही. एखाद्याच्या अंगावरती पाषाण पडतोय पण तरी सुद्धा तो स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. एखाद्याला रोग झालाय पण रोग बरा करण्यासाठी तो औषध घेत नाही. अगदी त्याप्रमाणे आपण या संसारामध्ये राहतोय, पण या संसारामध्ये राहिल्यानंतर या नश्वर संसारातून उद्धार करण्यासाठी भगवंताचं नाम घेणं महत्वाचं आहे. पण आपण नाम घेत नाही, हे फार निष्काळजीपणाचं आहे. याचं ज्ञानोबारायांना आश्चर्य वाटतं. हे सांगण्यासाठी ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये किती गोड उदाहरण देतात. ज्ञानोबाराय म्हणतात, नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची, किंवा नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. भगवंताचं नाम घेण्यासाठी मग कुठं वनात जाण्याची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आपल्या घरी श्रद्धेनं निष्ठेनं त्या परमात्म्याचं नामस्मरण करा, तरीही तो परमात्मा प्राप्त होतो. आणि भगवंताचं नाम प्रत्येक दुःखातून, प्रत्येक संकटातून आपल्याला तारून नेणार आहे आणि त्या भगवंतापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणून ज्याला ज्याला वाटत असेल तो परमात्मा मिळावा, आमचा उद्धार व्हावा, त्यानं निश्चित रूपानं या संसारामध्ये राहत असताना भगवंताचं नाम घेणं फार महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण.